मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणातली रोजची सकाळ उजाडते ती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनं। त्याच संजय राऊतांना आज एकूण 3 वेळा पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली आणि त्याचं कारण म्हणजे आज पक्षाची भूमिका मांडताना इतरांवर टीका आणि आरोप करणं बाजूला ठेवून राऊतांना स्वतःचाच बचाव करावा लागला। त्याचं कारण भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या प्रकरणात शिवडीच्या दंडाधिकारी न्यायालयानं संजय राऊत यांना दोषी ठरवलं। मुंबई लगतच्या मीरा भाईंदरमध्ये 100 कोटींचा शौचालय घोटाळा झाला आणि त्यात मेधा सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानचा सहभाग होता असा आरोप संजय राऊत यांनी 2022 साली केला होता। त्या विरोधात मेधा सोमय्या यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता। त्या प्रकरणाचा निकाल आज लागला। राऊतांना 15 दिवसांची कैद आणि 25,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली होती, पण 2च तासात राऊतांना जामीन मिळाला। दंडाधिकारी न्यायालयानं दिलेल्या अंशतः दिलासामुळे तुर्तास तरी राऊतांची दुसरी जेलवारी ही टळली आहे। मंडळी, यावरच्या राजकीय प्रतिक्रिया आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी आजचा प्रश्न पाहूयात आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटर। आजचा प्रश्न, मेधा किरीट सोमय्या यांच्या अब्रू नुकसान प्रकरणात संजय राऊत दोषी, त्यामुळे आता उद्धव ठाकरे गटाच्या आरोपांवर लोकांचा विश्वास बसेल का? आणि पर्याय अर्थातच एक होय आणि दुसरा नाही। हा आहे आजचा पहिला प्रश्न। म्हणजे खासदार संजय राऊतांना ज्या प्रकरणात शिक्षा झाली होती ते प्रकरण नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊया आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला। काय आहे प्रकरण? तर मीरा भाईंदर मधल्या शौचालय बांधकामाचं हे प्रकरण आहे। 2022 मध्ये मीरा भाईंदर मध्ये 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली। 154 पैकी 16 शौचालयांचं कंत्राट हे मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं। शौचालय बांधकामात 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप हा संजय राऊतांनी केला होता। सोमय्यांनी बनावट कागदपत्र देऊन फसवणूक केल्याचा राऊतांचा आरोप होता। पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारण दाखवून घोटाळ्याचा आरोप त्यांनी केला होता। राऊतांवर IPCच्या 499 अंतर्गत खटला चालवण्यात आला। शिवडीच्या शहर न्याय दंडाधिकाऱ्यांनी त्यांना शिक्षा सुनावली आणि न्याय दंडाधिकाऱ्यांकडून संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आलं। कोर्टाकडून संजय राऊतांना 15 दिवसांची कैद, मंडळी, मीरा भाईंदर मधल्या कथित शौचालय घोटाळ्याबद्दल राऊतांनी तेव्हा माध्यमांना प्रतिक्रियाही दिली होती। पाहूयात राऊतांनी त्यावेळी नेमकं काय म्हटलं होतं। लवकरच मी या महाशयांचा एक टॉयलेट घोटाळा काढणार आहे। मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतरत्र काही कोटीचा टॉयलेट घोटाळा, म्हणजे कुठे कुठे पैसे खातात, विक्रांतपासून ते टॉयलेटपर्यंत। सर, कोण किरीट सोमय्याचं आहे? होय, हे सगळे कागदपत्र सुपूर्द झालेली आहेत। युवा प्रतिष्ठान नावाची जी काय NGO चालवत होते हे लोक, त्यांचं कुटुंब, त्यांनी शेकडो कोटी रुपयाचा टॉयलेट घोटाळा, म्हणजे मला हसायला झालं पाहून कागद, 100 कोटीच्या वर आहे टॉयलेट घोटाळा। आणि संजय राऊतांविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आपल्या बाजूने निकाल लागल्यानंतर मेधा सोमय्यांनी माध्यमांना नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया। समाजामध्ये बेताल वक्तव्य जर का करणार असेल तर एक शिक्षिका म्हणून, एक समाजसेवक म्हणून किंवा सेविका म्हणून आम्ही सहन करणार नाही। आणि तेच उदाहरण मी समाजापुढे दाखवण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न केला। आणि आता मेधा सोमय्या यांच्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात ग्राफिक्समधून आणि ते ग्राफिक्स पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला। कोण आहेत मेधा सोमय्या? भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या त्या पत्नी आहेत। शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील रेवदंडामधून त्यांनी पूर्ण केलंय। ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलंय।
सामाजिक शास्त्रामध्ये मुंबई विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे. युवक प्रतिष्ठान नावाची NGO त्या चालवतात. मुंबई आणि आसपासच्या परिसरात अनेक सामाजिक उपक्रम या NGOच्या माध्यमातून त्या राबवतात. याशिवाय स्वतःची मनुष्यबळ विकास म्हणजे HR कन्सल्टन्सी त्यांची आहे. मंडळी, संजय राऊतांसमोर आता कोणते पर्याय आहेत याबद्दल आम्ही मेधा सोमय्या यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांच्याशी बातचीत केली. पाहूयात त्यांनी काय माहिती दिली आहे. डिफेमेशन म्हणजे कोणाचा तरी कोणी व्यक्तीचं मानहानी करणं म्हणजे डिफेमेशन. अच्छा, डिफेमेशन इंडियन पिनल कोड जे जुना इंडियन पिनल कोड होता, आता तर भारतीय न्याय संहिता आलेली आहे, परंतु आमचा केस जुना इंडियन पिनल कोडमध्ये होता आणि जुना इंडियन पिनल कोडमध्ये सेक्शन 499मध्ये डिफेमेशन काय आहे त्याचा उल्लेख केलेला आहे, त्याला एक्सप्लेन केलेला आहे. आणि 498मध्ये डिफेमेशनला देर आर 9 एक्सेप्शन्स. 9 एक्सेप्शन्समध्ये गुड फेथ किंवा ट्रू किंवा फॅक्ट असं सर्व एक्सेप्शन्स आहेत. त्याला हा डिफेमेशन केस म्हणला गेला आहे. आणि सेक्शन 500मध्ये जर डिफेमेशन प्रूव्ह झाला तर त्याला शिक्षा आहे. ती शिक्षा 2 वर्षाची आहे किंवा फाईन आहे किंवा दोन्ही आहे. त्यांच्याकडे पर्याय असे की कन्व्हिक्शन झालं त्यांनी अपील हायकोर्टमध्ये फाईल करावं पाहिजे. जर अपील हायकोर्टमध्ये फाईल करून त्यांनी ते कन्व्हिक्शनला स्टे घेतला पाहिजे. हायकोर्ट ठरवेल अपील फाईल केल्यानंतर की काय करायचं ते. आणि या सर्व प्रकरणात संजय राऊतांविरोधात आम्ही आधी पोलिसात गेलो होतो पण तिथे न्याय मिळाला नाही असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. आधी आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली होती, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तत्कालीन त्यांच्या दबावामुळे पोलिसांनी काही केलं नाही. म्हणून न्यायालयात जावं लागलं. न्यायालयाने दखल घेतली आणि आज 28 महिन्यानंतर सोमय्या परिवाराला न्याय मिळाला. म्हणजे अब्रू नुकसानीच्या प्रकरणात दोषी आढळल्यामुळे संजय राऊतांनी खासदारकीचा राजीनामा द्यायला हवा अशी मागणी आज भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. मुळामध्ये संजय राऊत यांनी स्वतःचा आज राजीनामा दिला पाहिजे ही माझी मागणी आहे. किंबहुना उद्धवजी संजय राऊत यांचा राजीनामा घेणार आहेत का हा माझा सवाल. आमच्या रश्मीताई ठाकरे या सामना वृत्तपत्राच्या प्रमुख आहेत अशी माझी माहिती आहे. ते संजय राऊत यांना डिच्चू देतील ही माझी अपेक्षा आहे. आणि मीरा भाईंदरमधील कथित घोटाळ्याबद्दल अनेकांनी आरोप केले होते, मात्र शिक्षा फक्त मला दिली जाते असा बचाव आता संजय राऊतांनी केलाय. घोटाळा किती कोटीचा झाला हा नाही तर घोटाळा झाला की नाही हा प्रश्न आहे. घोटाळ्याचा आकडा चुकत असेल त्यांच्या दृष्टीनं बरं का, ते तुम्ही मोजत बसा. आमच्या आमदार खासदार 50-50 कोटीला विकत घेतले, कोणी म्हणतात 150 कोटीला गेले, आकडे तुम्ही मोजा. पण या सगळ्या प्रकरणामध्ये घोटाळा झाल्याच्या तक्रारी आमदार खासदार महानगरपालिका विधानसभा सगळ्यांनी केलेल्या आहेत. पण फासावर कोणाला लटकवलं तर संजय राऊतांना, कारण विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत. 1 वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीआधी अशाच प्रकारच्या खटल्यात राहुल गांधींना फासावर लटकवलं, आज संजय राऊतांना फासावर लटकवत आहेत. मंडळी, भारतीय राजकारणात अब्रू नुकसानीची प्रकरणं तशी नवी नाहीत. याआधी राष्ट्रीय स्तरावर अशी अनेक प्रकरणं गाजली. त्यातील काही निवडक प्रकरणं आपण पाहूयात आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. गाजलेली अब्रू नुकसानीची प्रकरणं. पूर्णेश मोदी विरुद्ध राहुल गांधी. 16 एप्रिल 2019 राहुल गांधींविरोधात भाजप आमदार पूर्णेश मोदी यांच्याकडून मानहानीची केस दाखल करण्यात आली होती. राहुल गांधींनी आपल्या भाषणात मोदी समाजाची बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला होता. 23 मार्च 2023 राहुल गांधी दोषी ठरले. सुरत न्यायदंडाधिकारी कोर्टाचा निर्णय होता. 7 जुलै 2023 गुजरात हायकोर्टानं निर्णय कायम ठेवला. दुसरं प्रकरण गडकरी विरुद्ध केजरीवाल. 30 जानेवारी 2014 नितीन गडकरी भ्रष्ट नेते असल्याचा केजरीवाल यांचा आरोप. 21 एप्रिल 2014 गडकरी यांच्याकडून अब्रू नुकसानीचा दावा. 19 मार्च 2018 केजरीवाल यांनी माफी मागितली आणि गडकरींकडून केस मागे घेण्यासाठी अर्ज करण्यात आला. अरुण जेटली विरुद्ध अरविंद केजरीवाल. डिसेंबर 2015 अरुण जेटली यांच्याकडून केजरीवाल यांच्या विरोधात केस दाखल करण्यात आली आणि 10 कोटींच्या भरपाईची मागणी करण्यात आली.
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा केजरीवाल यांनी केला होता आरोप करताना केजरीवाल यांनी जेटलींचं नाव घेतलं होतं. एप्रिल 2018 केजरीवाल यांनी जेटलींची बिनशर्त माफी मागितली. एप्रिल 2018 जेटली यांनी माफीचा स्वीकार करून केस मागे घेतली. मेधा सोमय्या विरुद्ध संजय राऊत या केसबद्दल बोलण्यासाठी आज आपल्या समवेत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत, पण त्याआधी झिरो अवरच्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत आपण ते पाहूयात आणि त्यासाठी पुन्हा पाहूयात काय होता आजचा प्रश्न. आजचा प्रश्न होता, मेधा किरीट सोमय्यांच्या अब्रू नुकसान प्रकरणात संजय राऊत दोषी, त्यामुळे आता उद्धव ठाकरे गटाच्या आरोपांवर लोकांचा विश्वास बसेल का, होय किंवा नाही, असे 2 पर्याय होते. सुनील जी युट्यूबवर म्हणतात, आता निवडणूक होईपर्यंत शिवसेनेच्या अनेक जणांवर केसेस दाखल करून लगेच निकाल लावून त्यांना कदाचित महिनाभर कारागृह दाखवले जाईल. पी देवतकर युट्यूबवर म्हणतायत, संजय राऊत यांना जामीन मंजूर झालाय, त्यात त्यांना वरच्या कोर्टात नक्कीच न्याय मिळेल. एक्सवर USKMS म्हणतायत, किरीट सोमय्या यांनी शेकडो राजकारण्यांवर हजारो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला, कुठलाच आरोप सिद्ध झाला नाही, मग आम्ही भाजपवर विश्वास कसा ठेवावा. आरोप केलेले खूप जण आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत, आता काय बोलता. शंतनू व्ही गौतम एक्सवर म्हणतायत, एकंदरीत पाहता मागील जेलचा अनुभव पाठीशी असल्यामुळं आता राऊतांनी नवे पुस्तक लिहावं. निलेश निमसे म्हणतायत एक्सवर, ज्या किरीट सोमय्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यावर आरोप केले, पुढची दिवाळी जेलमध्ये जाईल असं सांगितलं, ते आज मंत्रिमंडळात मांडी लावून बसले, त्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास अगोदरच उडालाय. इंस्टाग्रामवर दिनेश काळे म्हणतात, राऊतांनी ठाकरे गटाची पुरती वाट लावली, जिथे तिथे नुसतं राजकारण करून जनतेच्या मनातली विश्वासार्हता गमावली. आणि या संदर्भात सविस्तर बातचीत करूया आपण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची. अंजली मॅडम, स्वागत आहे आपलं. आपण सकाळपासून ही घडामोड पाहताय, संजय राऊत विरुद्ध मेधा सोमय्या यांच्या खटल्यात काय झालं हे आपण जाणता. या एकंदर घडामोडीकडे आपण कसं पाहता. कसं आहे की राजकारणात आता मला वाटतं डिफेमेशन केसेस टाकणं हा एक सगळ्यांचाच हातखंडा झाला आहे त्याच्यात. पण कारण मी स्वतः जवळजवळ 35 डिफेमेशन केसेस फाईट करते. त्याच्यातल्या 28 हे खडसेंच्या चिल्ल्यापिल्ल्यांनी माझ्यावर टाकलेल्या होत्या आणि जवळजवळ 6 या भुजबळांच्या चिल्ल्यापिल्ल्यांनी टाकल्या होत्या. म्हणजे कोणाविरुद्ध जर काही बोललो आपण की आपल्यावर डिफेमेशन केस केली जाते आणि त्यात म्हणजे खडसेंनी तर ठरवलं होतं की यांना पळवत राहायचं पूर्ण महाराष्ट्रभर. तर 7 जिल्ह्यांमध्ये त्या डिफेमेशन केसेस आहेत, त्यापैकी 21 कोर्टानेच डिसमिस केल्या, तिथे मला जावं पण लागलं नाही. त्याच्यातल्या ज्या भुजबळांच्या होत्या त्यातल्या 2 डिसमिस झाल्या, 4 उरलेल्या आहेत त्या मी फाईट करते. त्यामुळे आता मला असं वाटतं की हा एक सगळ्यांचाच हातखंडा त्याच्यात झालेला आहे की कोणी कोणाविरुद्ध काही बोललं की डिफेमेशन केस करायची. आता आपण राऊतांबद्दल बोलू, पण गेले कित्येक दिवस मी संजय राऊत जे वक्तव्य करतात ते मी बघते आणि आताच्या घटकेला महाराष्ट्राचं जे राजकारण आहे त्याचा जो स्तर आहे ना तो इतका खाली गेलाय, की येऊन मीडिया देखत शिवीगाळ करणं, वाटेल ते बोलणं, रँडम कोणावर आरोप करणं. आता तर मी आज त्यांचं जे ऐकलं की CJ आज यांच्याकडे गेले होते, म्हणजे मोदी CJंकडे गेले, ते मोदक खायला गेले होते का, म्हणजे ते काय वेश्या झाली आहे का असं काहीतरी ते आज राऊत म्हणाले. काय बोलतात हे, म्हणजे काय भाषा आहे का काय आहे ही.
त्यामुळे मला आज एकीकडे खरंच आनंद झाला की डिफेमेशन त्यांच्यावर कोणीतरी टाकायला हवंच होतं, कारण त्यांची शिवीगाळ करण्याची जी पद्धत आहे ना ती बंद झाली पाहिजे. आता तुम्ही टीका करा, तुम्ही आरोप करा, तुमच्याकडे सबस्टॅन्शिएटेड एव्हिडन्स असेल तर नक्कीच करा आणि तो कोर्टात करा. जसं आम्ही आत्तापर्यंत इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये मी जेव्हा होते, आम आदमी पार्टीत होते, आणि तुम्ही आत्ता दाखवलं की अरविंद केजरीवालांनी गडकरी आणि जेटलींविरुद्ध जे केले होते आरोप, त्यात एकही आरोप खोटा नव्हता. गडकरींविरुद्ध सुद्धा एकही आरोप खोटा नव्हता. पण अरविंद केजरीवालांना तेव्हा असं वाटलं होतं की आपण यात अडकत राहिलो, त्यापेक्षा आपण यातनं माफी मागून मोकळं होऊया, म्हणून त्यांनी ती माफी मागून मोकळे झाले होते. खरं तर तेव्हा कोर्टात, दिल्लीच्या कोर्टात मी, प्रशांत भूषण आणि अरविंद आम्ही तिघही उभे होतो. आणि त्याच्यात जेव्हा अरविंदने असं ठरवलं की आता मला हे नाही पुढे चालवायचं, म्हणून ते माफी मागून मोकळे झाले. मी या जन्मी कधीही कोणाची माफी मागणार नाही, कारण मी केलेला कुठलाही आरोप कधीही खोटा नसतो. त्याला पुरावे होते मॅडम त्यावेळेला त्या आरोपांना? जोपर्यंत कागदपत्र नसतात तोपर्यंत बोलूच नाही. एक्झॅक्टली. तर आता हे जे संजय राऊत बोलले की बाबा 100 कोटीच्या वर झाला असेल आणि अमुकच झाला असेल आणि त्यांनी हेच केलं असेल, तर जोपर्यंत तुमच्या हातात कागदपत्र नाहीत, जोपर्यंत तुम्ही कोर्ट मूव्ह करत नाहीत, तुम्ही असे आरोप करूच कसे शकता? आणि जर त्यांनी मेदानजींना मी विशेष ओळखत नाही, मी त्यांना फक्त एकदा एका कार्यक्रमात भेटले होते, पण मला असं कुठेही वाटत नाही की त्या कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करत असतील. म्हणजे आरोप करायचे आहेत ना, तर तुम्हाला किरीट सोमय्यांबद्दल राग आहे ना, तो तुम्ही डायरेक्टली करा ना, बायका पोरांना कशाला त्याच्यात ओढताय? आणि त्यात सुद्धा म्हणजे हे जे अनसबस्टॅन्शिएटेड बोलतात, ताळतंत्र न ठेवता बोलतात, राजकारणाचा स्तर इतका खाली आणून बोलतात, त्याबद्दल मला नक्कीच वाटतं की संजय राऊत यांना ही शिक्षा झालीच पाहिजे. अपीलमध्ये जरी ते हायकोर्टात गेले तरी हायकोर्ट हे एंटरटेन करणार नाही, कारण जोपर्यंत त्यांच्याकडे सबस्टॅन्शिएटिंग एव्हिडन्स नाही आहे तोपर्यंत हे टिकाव धरणं शक्यच नाही आहे. ते अपीलमध्ये सुद्धा हरतील, सुप्रीम कोर्टात गेले तर ते देखील हरतील. त्यामुळे आणि मग काय करायचं की कांगावा करायचा की बाबा आता विधानसभा निवडणूक आली, आपल्या देशात सगळ्यांनाच माहिती आहे या सगळ्या मुद्द्यांकडे कुठली निवडणूक चालूच असते. या सगळ्या मुद्द्यांकडे आपण येऊया. पण तुम्हीच मगाशी सांगितलं की हे राजकारणात आता वाढत चाललेलं आहे. तुम्ही स्वतः सामाजिक कार्यकर्ते आहात, तुम्ही स्वतः सांगितलं तुम्ही 35 प्रकरणात तुम्ही कोर्टात गेला होतात. तर या सगळ्या प्रकरणात पुरावे देणं हे किती आवश्यक आहे? विदाऊट एनी सबस्टॅन्शियल पुरावे जर काही झालं तर आज जे घडलं तेच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हो ना, नक्कीच. म्हणूनच मी म्हणते की आता मी जे लढले, मी खडसेंविरुद्ध लढले, त्याचं PIL पण होतं आणि त्याचं सेशन्स कोर्ट पुण्यामध्ये ते मी जे चॅलेंज केलं होतं त्यांची सी समरी ते विथ एव्हिडन्स केलंय. पण छळण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी करणं हा एक वेगळा भाग झाला. त्यांनी इनफॅक्ट त्यांच्या कार्यकर्त्यांना बोलवून सांगितलं होतं की यांना महाराष्ट्रभर आता महाराष्ट्र दर्शन करूया. हे खडसेंनी त्यांच्या मीटिंगमध्ये सांगितलं, ते ठीक आहे आणि त्यांना ते आनंदाने करू दे. मी जसं म्हटलं त्या कोर्टानीच उडवून दिले आहेत, त्यामुळे आता मला तिथे जाण्याची गरज नाही आहे. म्हणजे मला तिथे कुठे समन्स पण आले नव्हते, फक्त 2 ठिकाणी समन्स आले होते, जिथे जाऊन मी फाईट केलं. त्यासुद्धा आता केसेस डिसमिस झाले आहेत, डिस्पोज केले आहेत कोर्टाने. आणि आता दुसरे जे मी म्हटलं जसं भुजबळांचं मॅटर होतं, ते PIL मी लढले, एवढं लढलेच नाही तर त्यांना शिक्षासुद्धा झाली, ते जेलमध्ये सुद्धा गेले. आणि त्यानंतर जेलमधनं जेव्हा ते सेशन्स कोर्टाने त्यांची ती जी कोविड काळात त्यांनी जे डिस्चार्ज पिटिशन फाईल केलं आणि त्यातनं डिस्चार्ज मिळवल्यानंतर तेच समणकर आणि भुजबळ माझ्याविरुद्ध केसेस फाईल करतात, ते ठीक आहे ना, त्यांनी किती वाटेल तेवढ्या करू देत, मी लढायला समर्थ आहे, कारण माझ्याकडे त्याचं बॅकिंग आहे, त्याचा एव्हिडन्स आहे. आणि एव्हिडन्स असल्याशिवाय बोलणं हे चुकीचं आहे. हा पहिला भाग झाला. आणि जसं मी राऊतांची भाषा बघते की आज तुम्ही मला कधी असं बोलताना एक तर शिविता आमच्या तोंडून कधीच येणार नाही, पण वाटेल तसं सुद्धा आम्ही कधी बोलत नाही, कोणाला टाकून बोलत नाही.
कारण एक मर्यादा ठेवून बोलणं, सुसंस्कृत बोलणं हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात उरलेलं नाहीये. प्रत्येक जण येतो, आज प्रत्येक पक्षाने आपापले चिल्ले पिल्ले ठेवलेलेच आहेत. आपण बघतो आज सूरज चव्हाण आणि अमोल मिटकरी येऊन बोलतात, संजय राऊत येऊन बोलतात, नितेश राणे, निलेश राणे वेगवेगळी नावं घेऊन आपण पुरावे देत आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा स्तर घसरण्याची कारणं काय वाटतात तुम्हाला एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून? कारण कुठेतरी मला असं वाटतं की एक जी पात्रता लागते ना राजकारणात, जी पूर्वी होती, जो म्हणजे ज्याला आपण सुसंस्कृतपणा म्हणतो, सभ्यता होती, ती आता खालावत चालली आहे. कारण येत आहे काय आत्ताच्या घटकेला राजकारणात कोण येत आहेत आणि काय भाषा वापरतायत, प्रत्येकाचीच भाषा तुम्ही बघा. आज म्हणजे बघवत नाही, ऐकवत नाही अशी भाषा असते रोज. आणि कुठेतरी हे जर थांबलं नाही तर महाराष्ट्र सुद्धा देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाहीये. या सगळ्या घटनांचा, या घडामोडींचा समाजावर काय परिणाम होतो असं आपल्याला जाणवतं? कारण कसं आहे, आत्ताच्या घटकेत आपण म्हणतो ना की काही लोक असतात ती विजनरी असतात. जसं पूर्वीच्या काळी अटल बिहारी वाजपेयी होते, जे पूर्वीचे नेते होते, शास्त्री होते, अटल बिहारी वाजपेयी होते, सगळे विजनरी नेते होते. आणि देशाला पुढे कसं न्यायचं, इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स म्हणा, अनेक गोष्टी जे त्यांनी जो गोल्डन क्वाड्रिलॅटरल बनवलं होता, ही जी विजन लागते, इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप करण्याची विजन लागते, हे नाहीच आहे. आत्ताची विजन काय आहे की कुठून मला पैसा खाता येईल, कुठे मला कोणावर आरोप करता येईल, त्याची पार्टी कशी फोडता येईल, त्याच्यातनं नेते कसे घेता येतील. आणि काही काही जसं मी बघते ना, अमुक नेते जे आधी काँग्रेसमध्ये होते तिथनं भाजपात आले, आता दिसलं की शरद पवारांचा गट जास्त स्ट्रॉंग होतोय, ते तिथे जातात. म्हणजे कोणाला काही नीतिमत्ता, काही वैचारिकता, काही उरलं नाहीये. आता राजकारण म्हणजे नुसता एक धिंगाणा झालाय आणि वाटेल ते बोलणं झालंय. आरोप प्रत्यारोपाला पण काही अर्थ नाहीये. जसं आज आपण बघितलं, त्यांच्याकडे जर खरंच सबस्टॅन्शिएटिंग एव्हिडन्स असता, जर आकडे असते की खरंच त्यांनी खाल्लेत, मेधा सोमय्यांनी पैसे खाल्लेत किंवा त्यांच्या त्या प्रतिष्ठानाने पैसे खाल्लेत, तर आज संजय राऊतांना कशाचीच भीती नव्हती. पण उगाचच एखादी स्ट्रे स्टेटमेंट करणं, लोकांच्या मनात कन्फ्युजन करणं, जसं सूरज चव्हाणमध्ये म्हणाले होते की ही सुपारीबाज बाई आहे, ती यांच्याकडे पासपोर्ट यांचा तपासला पाहिजे. आणि जेव्हा मी माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये माझा पासपोर्ट दाखवला, माझं ITR स्टेटमेंट दाखवलं, तेव्हा मात्र गार झाले. आणि अजित पवारांना सुद्धा सांगावं लागलं की तुम्ही अंजली दमानियांविरुद्ध कोणीही बोलायचं नाही. हे बोलावं लागलं त्यांना. वेगळा विषय आहे, पण आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा वाटेल ते बोलत नसतो. हा एक वेगळा विषय आहे, त्यावरती वेगळा. पण आपल्याला सध्या आज जो उदाहरण देते की वाटेल ते बोलणं हे थांबवलं पाहिजे बरोबर. प्रत्येकाने. पण आजच्या या अब्रू नुकसानी प्रकरणाच्या मुद्द्यावरून आपण जो ABP माझ्याशी संवाद साधण्यासाठी वेळ दिलात त्याबद्दल आपले आभार. मंडळी, आता वेळ झाली आहे ती महाराष्ट्राचा कौल पाहण्याची. आणि आज आपण मेधा किरीट सोमय्यांच्या अब्रू नुकसानी प्रकरणात संजय राऊतांविरोधातील निकालाची चर्चा केली. त्यावरच आपला प्रश्न होता आणि त्याच प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिला ते पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. यूट्यूबवर एकूण मतं आली 80,000. त्यापैकी 72% माणसं म्हणतायत होय आणि 28% माणसं म्हणतायत नाही. एक्सवर 57% नागरिक म्हणतायत होय आणि 43% नागरिक म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवर 63% नागरिक म्हणतायत होय आणि 37% नागरिक म्हणतायत नाही. फेसबुकवर याच प्रश्नावर 49% नागरिकांनी होय असं उत्तर दिलंय आणि 51% नागरिकांनी नाही असं उत्तर दिलंय. मेधा किरीट सोमय्यांची बदनामी केल्याप्रकरणी संजय राऊत दोषी आढळले. या प्रकरणात पुढे अधिक ठोस निकाल येईल. पण सध्याच्या घटनेनंतर विचार केला तर प्रश्न पडतो की राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सध्या अतिरेक झालाय का? दररोज सकाळी टीव्ही लावला की कुठला ना कुठला राजकीय नेता हा त्याच्या विरोधकांवर आरोप करताना दिसतो, तुटून पडताना दिसतो. गेल्या काही वर्षात या आरोप संस्कृतीचा
अतिरेक झालाय असं वाटतं आणि हे आरोप बहुतेक वेळा केवळ आणि केवळ राजकीय असतात. त्यांचा सामान्य माणसांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनाशी काहीही संबंध नसतो. हा गद्दार, तो भ्रष्ट, तो राष्ट्रद्रोही असं म्हणणं, मग कुणाच्या तरी शरीरयष्टीवरून टीका करणं, तर कुणाच्या भूतकाळावरून चिंतोडं उडवणं, या पलीकडे आपले नेते कधी जाणार आहेत की नाही? उदाहरणार्थ, मराठवाडा आणि विदर्भाचा अधिक विकास कसा करता येईल, तिथल्या तरुणांना तिथेच रोजगार मिळावा यासाठी काय करता येईल, यावर दोन्ही शिवसेना, भाजप, दोन्ही राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे नेते बोलल्याचं तुम्हाला आठवतंय का? तरुण मुलांची हल्ली लग्न जमत नाहीत, ही गावाकडची खूप मोठी सामाजिक समस्या आहे. यावर कुणी बोललंय का? मुंबई पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्याबद्दल एखाद्या नेत्यानं उपाय सुचवलाय का? असं कधी घडलंय? नाही. आणि आम्ही ही उदाहरणं देतोय याचं कारण म्हणजे आरोप प्रत्यारोपाचा खेळ खेळून दिवस तर काढता येतो, पण समाज जिथे होता तिथेच राहतो. प्रत्येकाचं दरडोई उत्पन्न वाढवायचं असेल, पायाभूत सुविधा अधिक वेगानं उभारायच्या असतील, जर्मनी किंवा सिंगापूर सारखा शिस्तप्रिय आणि नियम पाळणारा समाज घडवायचा असेल, तर या आरोप संस्कृतीच्या वर उठून प्रत्यक्ष कृतीही करावीच लागणार आहे, नेत्यांनाही आणि समाजालाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.